स्वच्छतेचे जनक, थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या 149व्या जयंतीनिमित्ताने गाडगेबाबांचे जन्मगाव असलेल्या अंजनगाव तालुक्यातील शेणगाव येथे 23 फेब्रुवारी रोजी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। सर्व समाज एकत्रित यावा व समाजातील मुलामुलींचे नातेसंबंध जोडण्याच्या उद्देशाने डेबुजी यूथ ब्रिगेड महाराष्ट्र तथा बाबांचे वंशज जानोरकर परिवार शेणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। शेणगाव येथील नवीनच तयार झालेल्या विकास निधीमधील शासकीय इमारतीमध्ये हा मेळावा संपन्न झाला। या निमित्ताने उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। या मेळाव्यामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यातील समाज बांधव व वधूवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, शेणगाव। या ठिकाणी उपस्थित असलेले माझे वडील बंधू, वडील आई, वडील भाऊ, आप या ठिकाणी सर्व आलेले आहेत आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम वधूवर करावा त्या निमित्तानं मी या ठिकाणी आलेलो आहो आणि तुम्ही सर्वांनी बोलवलं त्यामुळे मी आलो। आता नमस्कार माझा असे आमचे आपले गाडगेबाबांनी जनतेला एवढं सांगितलं की बाबा आता जरी सावध व्हा, पण आता सावध झालेलं आहे बघा। तुकाराम महाराजांनी सावित्रीच्या लक्षाच्या आधी हे अभंग महात्मा गांधींनी केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, सर्व महापुरुषांनी कशाकडे जागृत केलं आणि या सर्वांचा एकमेव सार म्हणजे गाडगेबाबांचं कीर्तन होतं। आज शेतकरी दयनीय अवस्था झालेली आहे, आज शेतकरी फाशी घेत आहे, आज 22 वर्षात तरुण फाशी घेत आहे, आज मुलांचे लग्न लागत नाही आहेत। आज आम्हाला वधूवर युवक मंडळात समिती स्थापन करायला लागली, इथं मेळावा घ्यायला लागला। कशा करता? किंवा गाडगे महाराजांचे विचार आहेत का? गाडगे महाराजांनी समाजाची उन्नती साधली होती, सर्वांगीण विकास जो सांगितला होता तो कशा करता सांगितला होता? खऱ्या अर्थानं आम्हाला गाडगे महाराज समजले का? हा एक मोठा प्रश्न आहे। आमच्या देवरात गाडगे महाराज बसले, पण आमच्या मेंदूत बसले का? आमच्या डोक्यात बसले का? जयंती उत्सव मिरवणूक कशा करतायत? महापुरुषांचे फोटो डोक्यावर घेऊन नाचण्या करता नाहीये। आज काही दिवसा अगोदर छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी झाली। भाऊसाहेब, आमच्या गावापाशी 50,000 डीजे सांगून त्याची एक साजरी करण्यात आली। 50,000 डीजे आणि 10,000 दारू पिले गावात तरुण मंडळी, आणि शेवटी गावात भांडणं झाले। हा विचार आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा? हा विचार होता का संत गाडगे महाराजांचा? कारण त्यांनी कशा करता आपला देहाचा प्राण देह संपवला। गावागावात जागवा, भेदभाव समून मिटवा, उजळा ग्रामोत्सव तुकड्या म्हणे ग्रामगीता। तुकडोजी महाराज सुद्धा सुंदर ग्रामगीतेमध्ये सांगितलं। जास्त वेळ घेणार नाही, आपण सुद्धा बऱ्याच वेळाने इथं बसलेला, मला सुद्धा माहित आहे की आपण कशा करता इथं थांबलेला। तुमचा वेळ न घेता एक छोटं उदाहरण सांगणार आहे। कारण तुकडोजी महाराज काय सांगतात? वडिलाने मुलगा नाही शिकवला, वडिलाने मुलगा नाही शिकवला तोही पापाचा भागीदार झाला। देश जन्म देण्याकरता शिक्षण देणे अगत्याचे, सुसंस्कार देण्याचे अगत्याचे। आज आपण पाहतो गावामध्ये देशामध्ये शाळा भरपूर स्थापन झालेल्या आहेत, शाळा झाले, मंदिर मठ स्थापन झाले, पण माणसाचा जो केंद्रबिंदू आहे, जगाचा जो केंद्रबिंदू आहे, मानव तो शिकला काय? त्याला संस्कार प्राप्त झाले का? नाही, त्याला अजून संस्कार प्राप्त झाले नाहीत, त्याला शिक्षण प्राप्त झाले नाहीत। कारण आपण पाहतो की या देशामध्ये अनेक लोक होऊन गेले, शिकले, सवरले। एक लादेन नावाचा आतंकवादी होऊन गेला, त्याचं नाव